आणि दुसऱ्या दिवसामध्ये पदार्पण करत आहे. कालच्या दिवसाचा विचार केला तर कालच्या दिवसामध्ये MS11 चाफेवाडी पठार या संघाने कालचा दिवस गाजवला. त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवसातील एक्स्ट्रा पोल अर्थात ई पोलचा सामना आपल्या समोर रंगतोय. सामन्याला होते सुरुवात. सामन्याच्या दृष्टिकोनातून देऊया दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. शो द गुड गेम अँड अ क्वालिटी क्रिकेट. सामन्याला होते सुरुवात. यावेळेस पहिला चेंडू ब्लॉक मध्ये पूर्ण केला होता. शॉर्ट टर्मच्या हातातून थोडी फील्ड मिसफील्ड दरम्यान एकही सिंगल तिथे मिळत नाहीये. सामन्याचा श्री गणेश होतोय. बरडपाडा बी संघाने नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा विचार केला आणि यस थर्ड अंपायरची मागणी केली होती आणि फलंदाज बाद होतोय. पहिल्याच चेंडूवर यश मिळतंय गोलंदाज दिनेशला. फलंदाज विकासला मैदानाची साथ सोडावी लागेल. त्याचप्रमाणे त्याची जागा भरून काढण्यासाठी मैदानात दाखल होतं यावेळेस जर्सी नंबर 18 रोशन. दिनेश मैदानाच्या विकास मैदानाच्या बाहेर आले. पहिल्या चेंडूवर दिनेशला विकेट मिळते. यावेळेस लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु पंचांचा अवांतरचा इशारा. अवांतरच्या साह्याने संघाचा श्री गणेश होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 1 या आकड्यावर. यावेळेस खोदून काढला चेंडू. चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक. चेंडू होतोय फरार. 4 धावांसाठी चौकार. चौकार चौकार आला. चौकाराच्या साह्याने टीम कोंडे साखरे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1-5 या आकड्यावर. आतापर्यंत एक चेंडू तुझा तर एक चेंडू माझा. यावेळेस बॅकफुटला गेले. कट करण्याचा प्रयत्न केला होता परंतु एक टप्पा पडून चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. चेंडू येतो निर्धाव. उर्वरित 3 चेंडू या षटकातील शिल्लक. यावेळेस पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न केला होता. पंचांकडे लाऊड अपील आणि चेंडू येतो निर्धाव.
माफ करा, फलंदाज होतोय बाद. लगावून रोशन देखील मैदानाच्या बाहेर. आणि यावेळेस नंदूची साथ देण्यासाठी मैदानात दाखल झालाय वीरू. संकटात यावेळेस टीम कोंडे साखरे संघ 4 चेंडू आणि 4 चेंडूवर तब्बल 2 विकेट्स त्यांनी गमावल्यात. यावेळेस फटका दमदार आहे. फलंदाज वीरूच्या बॅट मधनं येणारा हा षटकार. मोठा फटका फलंदाज वीरूच्या बॅट मधनं. दिनेश्वर यावेळेस आक्रमण चढवतात. शेवटचा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न केला होता ऑफ साइडला, परंतु चेंडू येतो निर्धाव. एक षटकाची समाप्ती आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर टीम कोंडे साखरे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 बाद 11 या आकड्यावर. चला स्पीडअप घ्यायचंय. दोन्ही संघ पंचांनी देखील लक्ष द्यायचंय. एका षटकाची समाप्ती आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर टीम कोंडे साखरे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 2 बाद या आकड्यावर. दुसऱ्या षटकाला होते सुरुवात. दुसरं षटक हाताळण्यासाठी स्वतः कर्णधार दीपक वडवले गोलंदाजी ट्रॅकवर तयार होत आहेत. तब्बल 30 वर्षाची ही मानाची आणि अभिमानाची स्पर्धा आणि या 30व्या पर्वातील आजचा हा दुसरा दिवस. दीपक गोलंदाजी ट्रॅकवर तयार होत आहेत. पहिला चेंडू घेऊन येतील. पहिला चेंडू लेग साइडला खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु यावेळेस पंचांचा अवंतरचा इशारा. अवंतरच्या साहाय्याने टीम कोंडे साखरे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 12 या आकड्यावर. पहिला चेंडू दीपक यांचा अवंतर. यावेळेस त्यांना कमबॅक करून द्यावं लागेल. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु एक टप्पा घेत चेंडू यष्टिरक्षकच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. चेंडू आलाय निर्धाव. इथून पुढे कोंडे साखरे संघाचा विचार केला तर नंदू आणि वीरू यांना एक महत्वाची पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. यावेळेस लेग साइडला फटका दमदार आहे. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. चेंडूवर येतील. थोडे मिसफिल्ड झाले तोपर्यंत 2 धावा पूर्ण. 2च्या साह्याने टीम कोंडे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 14 या आकड्यावर. यावेळेस ऑफ साइडला कट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु अपील आहे लाऊड पंचांकडे. ही अपील पंचांनी फिटवून लावली. चेंडू होईल निर्धाव.
आत्तापर्यंत पाहिलं तर दीपक यांनी 3 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केलेले आहेत. उर्वरित षटकातील 3 चेंडूचा खेळ शिल्लक. यावेळेस हा देखील चेंडू अवांतराला अवांतरच्या साह्याने स्कोर कार्ड मध्ये भर होईल, जाऊन पोहोचेल 15 या आकड्यावर. आतापर्यंत पाहिलं तर 2 षटकाचा विचार केला तर फक्त आणि फक्त एकच मोठा फटका आलाय. मोठे फटके येणे गरजेचं आहे कोंडेसागरे संघासाठी. यावेळेस मात्र प्रयत्न यशस्वी ठरतो आणि एका हातात जेल घेण्याचा प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकाने तिथे, परंतु पाहता पाहता 2 धावा तिथे पूर्ण. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू होतोय फरार. 6 धावांसाठी षटकार. गरजेचं आहे कोंडेसागरे संघासाठी. षटकार आला. षटकाराच्या साह्याने टीम कोंडेसागरे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 23 या आकड्यावर. शेवटचा चेंडू आहे षटकातील. यावेळेस हलक्या हाताने बॅकफुटवर गेले, कट केले, 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु माघारी परतवून लावलाय. नक्कीच आपण विचार केला असता तर 2 धावा देखील पूर्ण झाल्या असत्या, परंतु माघारी परतवून लावलं. त्याचप्रमाणे एक सिंगल आली. षटक देखील संपन्न झाले. 2 षटकाच्या अंती टीम कोंडेसागरे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 2 बाद 24 या आकड्यावर. धन्यवाद कैलास शेळवले यांचा आवाज या अगोदर आपण 2 षटकांमध्ये ऐकला. चेतन स्मृती चषकाची धामधूम मित्रांनो सुरू आहे. स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसातील महत्त्वाचे सामने मैदानी शातमध्ये खेळवले जात आहेत. ई पोल मधून सामना तुम्ही बघत आहात. कोंडेसाखरे आणि त्यांच्या विरोधात बरडपाडा या 2 टीम दरम्यान प्रथम फलंदाजी होत आहे ती म्हणजेच कोंडेसाखरे टीमची. 12:53 मिनिटांनी या डावाला सुरुवात झालेली आहे. वेळेच्या बाबतीत काटेकोरपणा बाळगणं अत्यंत गरजेचं आहे. वेळेचा हलगर्जीपणा जर तुम्ही दाखवलात तर तुम्हाला क्षेत्ररक्षणाच्या रचनेमध्ये बदल करण्याची वेळ येऊ शकते. शेवटच्या षटकामध्ये अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये प्लेस करावा लागेल. आतापर्यंत आपण पाहिलं तर बरोबर 12 मिनिटं वापरलेली आहेत. गोलंदाजी करणारी टीम दीपक वडवले तुम्हाला हे नियोजन करावं लागेल, अदरवाईज तुमच्या समोर अडचणी निर्माण होतील. चला क्षेत्ररक्षण लगेच सज्ज करा. 3 मिनिटांमध्ये हे षटक हाताळणं गरजेचं आहे गोलंदाजालाही. बॅटर आपण पर्पजफुली उशीर करू नका. नंदूने फलंदाजी आतापर्यंत चांगली केलेली आहे. त्याच्या बॅट मधून आपण पाहिलं तर एक षटकार या अगोदर आलेला आहे. त्याचबरोबर वीरूने सुद्धा एक षटकार खेळलाय. तिसरं षटक सुरू केले जात आहे. दूरवरच्या टोकाकडून गोलंदाज राहुलच्या वतीने. स्टार्टिंगला बॅटर नंदू. आकुटाप्याचा चेंडू फटका बसलाय टॉप एज. या बेस गोलंदाजाने टिपलाय जेल. महत्वाचा फलंदाज फेल ठरतोय. मोठा आदरा मिळतो प्रथम फलंदाजी करणाऱ्या कोंडेसाखरे या टीमला. बॅटर नंदू डिपार्ट्स.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजेच अक्षय. अक्षय चांगले बॅटर आहेत, चांगले फलंदाज आहेत. मोठ्या खेळीसाठी ते जाणले जातात. आक्रमक फलंदाजी सुद्धा त्यांच्या नावाचा उल्लेख आक्रमक फलंदाजीसाठी सुद्धा होत असलेला आपण बघतो. या धावपलकाची जबाबदारी आता त्यांना स्वतःच्या खांद्यावर घ्यावी लागेल. जबाबदारीचं निर्वहन करणं अत्यंत गरजेचं ठरणार आहे. प्रतिस्पर्धी संघाचा विचार केला तर बारातपाडा बी टीम मैदानाच्या आतमध्ये खेळते. ऑनसाइडला शॉट आर्म जाम डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित. लेंथ बॉल होता, ऑनसाइडला पर्पजफुली खेळलेले आहेत बॅटर. कनेक्शन चांगलं जुळवलं गेलं होतं, परंतु प्लेसमेंट तितकी चांगली राहिली नव्हती. स्ट्रेट टू द फिल्डर क्षेत्ररक्षकाकडे चेंडू निघून गेला होता. एकदा मिळते, एकरी दुहेरी धावा महत्वाच्या आहेत, परंतु याच दरम्यान खराब चेंडूचा खरपूस समाचार फलंदाजांना घेता येणं गरजेचं आहे. तर आणि तर धावपलक वेगवान बनू शकेल. पंचांकडे दाद मागतायत खेळाडू, परंतु पंच सहमती दर्शवत नाहीत. इम्पॅक्ट जो आहे तो आउटसाइड दी लेग स्टिक होता, हेच मैदानी पंचाने इथे दर्शवलेलं आहे. एकदा विकेट मिळत असलेले आपण बघू शकू. या अगोदर एकेरी दुहेरी धावांचा उल्लेख आपण केला होता, त्याच पद्धतीने डाव पुढे सरकत असलेला आपण बघत आहोत. क्षेत्ररक्षणामध्ये 5 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर प्लेस केलेले आपण बघतो. ई ग्रुपची मॅच आहे. ई पोल मधून खरं तर हे दोन संघ एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज राहुलने आतापर्यंत गोलंदाजीमध्ये कमालीची कामगिरी केलेली आहे. जरूर समोर खेळलेत, 20 मध्ये फटका एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षकासाठी लॉंग चेस, त्याच्या डोळ्यासमोर एक टप्पा घेतला. जसा चेंडू उसळला सीमारेषेच्या पलीकडे कोसळला. चौकार. पुढे गेले. एकूण धावांचा विचार केला तर धावा बनलेली आहे 30-30. स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. आतापर्यंत सर्वाधिक धाव फलकाचा जर विचार केला तर MS11 चाफेवाडीने 62 धावा कालच्या दिवसातील सगळ्यात शेवटच्या सामन्यामध्ये बक्षीस पात्र फेरीमध्ये तिकडे पूर्ण केले होत्या. 63 धावांचं कडवं आव्हान तिथे साई स्पोर्ट सरळगावला पूर्ण करता आलं नव्हतं, सर करता आलं नव्हतं. त्याचमुळे बक्षीस पात्र फेरी गाठून देखील कालचा दिवस आपल्या नावावर साई स्पोर्ट सरळगावला करता आला नाही. या मैदानाचा विचार केला तर कुठे ना कुठे चाफेवाडी टीमचं प्रदर्शन या छत्रपती शिवाजी महाराज खानिवरेच्या क्रीडांगणावर आतापर्यंत अनेक स्पर्धांमध्ये आपण पाहिलेले ते अव्वलच राहिलेले आहे. तिसऱ्या पंचाची मागणी मैदानी पंच निलेश जसर करतायत. फलंदाज इथे क्रीज मध्ये पोहोचलेले आहेत की नाही हे आता तिसऱ्या पंचाने डिसाइड करायचं आहे. टेक्नॉलॉजिकल सपोर्ट हॅज बीन डिमांडेड बाय ऑन फील्ड अंपायर निलेश जसर. क्लोज एन्काउंटर आहे, त्याचमुळे आता हा टफ डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी रीलुक करणं अत्यंत महत्वाचं आहे. पुन्हा पुन्हा या क्षणांमधून आपल्याला जावं लागेल. बॅटरी सेफ, 2 धावा पूर्ण आहेत आणि तोच कॉन्फिडन्स कुठे ना कुठे फलंदाजात आहे. आपण त्याच्या देहबोलीत पाहिला होता, ज्या पद्धतीने दोन्ही फलंदाज एकत्र आले होते, ज्या पद्धतीने चर्चा त्यांची झाली होती. डोंगरनावे गावचे क्रीडाप्रेमी व्यक्तिमत्व प्रदीप शेळके त्याचबरोबर परशुराम ठमके यांचं आगमन झालेलं आहे. या मुख्य मंचावर आपलं सहर्ष स्वागत. रविराज स्मृती चषकाची धामधूम आपण सगळेजण इथे अनुभवत आहात. स्पर्धा दुसऱ्या दिवसामध्ये येऊन ठेपलेली आहे. तिसावं पर्व या स्पर्धेचा आपण सगळेजण अनुभवत आहात.
स्वागतम सुस्वागतम. चेतन स्मृती चषकाचं 30वं पर्व, आजचा दिवस क्रमांक 2. या स्पर्धेच्या सदिच्छा भेटीसाठी आता ज्यांचं आगमन झालेलं आहे ते बदलापूर मधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक जगन्नाथ पॅराडाईजचे प्रोप्रायटर, त्याचबरोबर जगन्नाथ स्मृती चषकाचे यशस्वी आयोजक, तरुणांच्या गळ्यातील ताईत मयूरजी पिसेकर साहेब आपलं या स्पर्धेमध्ये सहर्ष सस्नेह मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर मयूरजी पिसेकर यांच्या सोबत त्यांचे सहकारी अनिकेत पिसेकर आहेत, अनिकेत कुलकर्णी आहेत. त्याचबरोबर छोटे मयूर पिसेकर आणि इतर सहकारी आपलंही सहर्ष स्वागत. पाहुण्यांच्या माहितीसाठी मैदानाच्या आतमध्ये जो सामना सुरू आहे, लो पूल मधून कोंडे साखरे आणि त्यांच्या विरोधात बरटपाडा टीम एकमेकांच्या समोर उभ्या ठाकलेल्या आहेत आणि चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये फेकलं जाते. गोलंदाज कल्पेशच्या वतीने स्ट्रायकिंगला बॅटरचा विचार केला तर स्ट्रायकिंगला बॅटर तेजस. यावेळेस इथे बेल्स डिस्लॉज झालेली आहे. याच बरोबर आणखी एक फलंदाज खेळाडू कक्षाकडे येईल. आणखी एक मोठा हादरा बसतोय प्रथम फलंदाजी करणाऱ्या कोंडे साखरे या टीमला. त्यांनी त्यांचा 6वा गडी गमावला. मर्यादित नाही, मुरबाड, बदलापूर, उल्हासनगर, कल्याण, त्याचबरोबर पनवेल असेल, भिवंडी असेल, शहापूर असेल, जिथे जिथे स्पर्धांचं आयोजन केलं जातं तिथे तिथे मयूरदादा पिसेकर यांची हजेरी आपल्याला पाहायला मिळते. एक क्रीडाप्रेमी व्यक्तिमत्व आहे. बांधकाम क्षेत्रातही फार मोठं नाव त्यांचं आज बनलेलं पाहायला मिळतं. ऑनसाइडला फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. इथे डायरेक्ट दिली होती क्षेत्ररक्षकाने. याच दरम्यान जोखमीची एक धाव पूर्ण करत असताना दोन्ही फलंदाजांना आपण पाहिलेलं आहे. एकेरी दुहेरी धावा महत्वाच्या आहेत. जिकडे तुम्हाला अटॅकिंग क्रिकेट खेळता येत नाही तिथे एकेरी दुहेरी धावा त्यावेळेस महत्वाच्या बनत असतात, ठरत असतात. या अगोदर मयूरदादा पिसेकर यांच्या स्पर्धेची ऍडव्हर्टिजमेंट सुद्धा खर तर आमच्या डोळ्या खालून गेलेली आहे. जगन्नाथ स्मृती चषक आणि ज्या वेळेस एखाद्या षटकामध्ये 2-3 धावा गोलंदाजाला डिफेंड करायचे असतात त्यावेळेस अनेक समालोचकांच्या तोंडातून जगन्नाथ स्मृती चषकातील शिवशक्ती कडाव आणि MS जाई या सामन्याचा उल्लेख होत असतो. 3 चेंडूचा खेळ शेष आहे. दूरवरून गोलंदाज कल्पेश उंचपुरे गोलंदाज आहेत. स्ट्रायकिंगला बॅटर आपण पाहिलं तर ते आहेत ज्याने एक षटकार खेळला वीरू. ऑनसाइडला फटका खेळायचा होता. कन्व्हिन्सिंग फुटवर्कचा वापर करता येत नाही. क्रिकेटमध्ये फुटवर्कला फार मोठं महत्व आहे. बदल आली त्याचा जर अभाव फलंदाजाच्या फलंदाजीत जाणवला तर गोलंदाज या सगळ्या गोष्टी हेरत असतो. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चांगले प्लॅस तो एक्झिक्यूट करत असताना फलंदाजाला थांबून ठेवू शकतो. अधिकच्या धावा त्याला बनवून देत नाही. मुख्य मंचावर या स्पर्धेचे आयोजक मंगेश मार्के, त्याचबरोबर ज्यांचं आताच आगमन झालेले ते मयूरदादा पिसेकर आणि इतर मान्यवर आपण बघतो. फ्रंट ऑफ द विकेट चांगला फटका खेळलाय. बॉटम हँडची प्रचंड ताकद वापरली. ट्रेमंडस पॉवर बिहाइंड इट. ह्यूज अँड मायटी सिक्सर. त्याचबरोबर प्रतीक दादा पिसेकर ह्या एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. दोन्ही भावांचे अत्यंत सलोख्याचे संबंध असलेले आपल्याला जाणवत आहेत. यावेळेस इथे ही धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न तर झालेला आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला फेकी आलेली आहे. प्रयत्न तर केले होते फलंदाजाने पोहोचण्याचे, परंतु त्यामध्ये त्याला यश मिळालं नाही. इथेही फलंदाज धावबाद असतील. डाव संपला पहिला जिथे फलंदाजी झाली कोंडे साखरे टीमची आणि निर्धारित 4 षटकांमध्ये त्याने धावपलकर धावा जोडलेल्या आहेत. 39 धावांची गरज असेल. 10.00 धावांची सरासरी कायम ठेवावी लागेल सामना जिंकण्यासाठी. दुसऱ्या डावामध्ये बराटपाडा बी या टीमला
अक्षयच्या अगदी जवळ येऊन ते बसलेले आहेत. तो आपलेपणा फक्त शब्दातूनच व्यक्त केला जात नाही, कृतीतूनही व्यक्त होतो की जो अमोल यांनी केलेला आहे. यानंतरच्या महत्वाच्या सामन्याची नाणेफेक आपल्याला संपन्न करायची आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांना मी विनंती करतो, आपण नाणेफेकीसाठी लगेच टॉस बॉक्स मध्ये या. या स्पर्धेचा आजचा दिवस क्रमांक दुसरा आहे. दुसरा दिवस अगदी वेळेवर सुरू झाला. म्हणजे मुरबाड तालुक्यामध्ये एखादी स्पर्धा ठीक बरोबर 9:15 वाजता सकाळी सुरू होणं हे फार कठीण आहे. आणि त्या सगळ्या गोष्टीला बगल देत असताना चेतन स्मृती चषकाचा दुसरा दिवस बरोबर 9:15 वाजता सुरू झाला होता. आतापर्यंत आपण पहिल्या फेरीचे काही सामने पाहिलेले आहेत. बी ग्रुप आज पहिल्या फेरीतून पूर्ण क्लिअर केलेला आहे आपण. त्यानंतर ई ग्रुपच्या एक्स्ट्रा लॉट कडे वळलेलो आहोत. पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, त्याचा दुसरा डाव आपल्या प्रतीक्षेत. टेमगाव वर्सेस सरळगाव अशी यानंतरची महत्वाची लढत आहे. दोन्ही टीम कॅप्टन्सला पुन्हा एकदा विनंती आहे, आपण नाणेफेकीसाठी प्रस्तुत व्हा. जो संघनायक उपस्थित नसेल त्याला 2 धावांची पेनल्टी लगेचच देण्यात येईल. आणि सुरू असणाऱ्या सामन्याचा दुसरा डाव संपेपर्यंत जर आपण आला नाहीत तर मग तुम्हाला बॉलची पेनल्टी दिली जाईल. यस, संघनायक उपस्थित आहेत. बदलापूरचे युवा उद्योजक, तरुणांच्या गळ्यातील टाईट, सन्माननीय मयुरदादा पिसेकर, आपणास विनंती, आपण या. तुमच्या शुभ हस्ते या महत्वाच्या सामन्याची नाणेफेक आपण संपन्न करत आहोत. मयुरदादा पिसेकर की जे बदलापूरचे सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहेत. त्याचबरोबर जगन्नाथ पॅराडाईस ते प्रोप्रायटर आहेत. जगन्नाथ स्मृती चषकाचे यशस्वी आयोजक आहेत. त्यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक इथे संपन्न होत आहे. नाणेफेक जिंकलेली आहे सरळगाव संघाच्या टीम कॅप्टनने. हा विनंती असेल मयुरदादा, आपण मुख्य मंचावर स्थानापन्न व्हा. नाणेफेक जिंकले, निर्णय काय? फिल्डिंग. क्षेत्ररक्षण करण्याचा स्पॉन्टेनियस डिसिजन दिलेला आहे, त्याच्या मागे काय विशिष्ट कारण आहेत का? काय विचार केलाय? असं काही नाही आहे, पण आमचं पहिलं सीझन खेळायचं म्हणून फिल्डिंग आम्ही चेसिंग करायला तयार. पहिला सीझन आहे, पहिला सामना, मोठ्या स्पर्धेमध्ये आपण सम्मिलित झालेले आहात. या स्पर्धेचा थाटमाट बघून काय वाटलं, काय म्हणाले या स्पर्धेविषयी? खूप छान आयोजन असते यांचं आणि आम्ही खूप वेट करत होतो खेळण्यासाठी. क्या बात आहे, चांगली प्रतिक्रिया मिळते संघनायकाची. आयोजन फार सुंदर असतं आणि खेळण्यासाठी आम्ही प्रतीक्षित होतो. आपण प्रतिस्पर्धी संघाच्या संघनायकाकडे जातो. बेस्ट ऑफ टेमगाव. नाणेफेक गमावलेली आहे, प्रथम फलंदाजी करायचंय. टेमगाव संघ म्हटला की मयूर अँड टीम नेहमी चर्चेत असते. निर्धारित 4 षटकांमध्ये किती धावा बनल्या पाहिजेत, काय वाटतं तुम्हाला, काय असेसमेंट आहे? 40+ धावा झाल्यात पाहिजे. 40+ करण्याचा निश्चितच मानस आहे. मयूरच्या व्यतिरिक्त असे कोणते फलंदाज आहेत की ज्यांच्याकडे क्षमता जरूर आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर त्यांना तितकं चांगलं कार्य करता आलं नाही बॅटिंग मध्ये? अशा कोणत्या बॅटरच्या प्रति तुम्हाला विश्वास आहे की आज ते चांगली कामगिरी करू शकतील? धीरज आणि गणेश यांच्यावर आमचा फुल विश्वास असतो आणि या मॅचला देखील ते फुल जोशात खेळतील. चांगल्या फॉर्म मध्ये ते येतील अशा पद्धतीने आशावाद कर्णधार व्यक्त करतायत. या स्पर्धेचा तामझाम बघता या स्पर्धेचं जे आयोजन आहे ते दर्जेदार करण्यात आलेलं आहे. काय म्हणाल, ही मुरबाडची चॅम्पियन्स ट्रॉफी आहे, या स्पर्धेच्या ऑर्गनायझेशन संदर्भात? खूप सुंदर आयोजन आहे, खूप मजा येईल मॅच खेळायला. चांगलं आयोजन आहे, डिप्लोमॅटिक आन्सर, सामना खेळण्यासाठी मजा येईल, चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीला येईल असा आशावाद आपण व्यक्त करूया. दोन्ही संघाच्या संघनायकांना विजयासाठीच्या हार्दिक शुभेच्छा आपण देत आहोत. मित्रांनो, ही नाणेफेक इथे संपन्न झालेली आहे की जी जिंकलेली आहे प्रज्वल अर्थात सरळगाव संघाच्या संघनायकाने, आणि नाणेफेक जिंकल्यानंतर त्याने क्षेत्ररक्षण करण्याचा पारंपरिक निर्णय घेतलेला आहे. धन्यवाद. मुख्य मंचावर काही सन्मान आपण संपन्न करणार आहोत. या स्पर्धेच्या सदिच्छा भेटीसाठी आता ज्यांचं आगमन झालेलं आहे, जे नाव अनेकदा चर्चेत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं, फक्त आणि फक्त क्रीडा क्षेत्राशी हे नाव मर्यादित राहिलेलं नाही. क्रीडा क्षेत्राच्या पलीकडे बांधकाम व्यावसायिक म्हणून ते सुद्धा नावारूपाला आलेले आहेत. आयकॉनिक पर्सनॅलिटी मुख्य मंचावर दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय मयुरदादा पिसेकर यांना मुख्य मंचावर आपण या आयोजकांच्या वतीने सन्मानित करत आहोत. विनंती असेल, मयुरदादा या आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आणि आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. एका उत्तुंग व्यक्तिमत्वाचा मुख्य मंचावर सन्मान होत असलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. सन्मान होतो आहे तो म्हणजेच मयुरदादा पिसेकर, सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक बदलापूर, त्याचबरोबर जगन्नाथ स्मृती चषकाचे यशस्वी आयोजक, जगन्नाथ क्रीडा संकुलाचे सुद्धा ते प्रोप्रायटर आहेत. आपल्या वडिलांच्या नावाने एक भव्य दिव्य अशा पद्धतीचं क्रीडा संकुल की जिकडे परमानंट फ्लड लाईटची व्यवस्था करण्यात आलेली आहे. अनेक मोठ्या त्या स्पर्धा त्या
क्रीडांगणावर संपन्न होत असलेले आपण सातत्याने बघत आहोत. खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर त्यांच्या साथीने त्यांचे जवळचे मित्र जांभळेहून जे आलेले आहेत सचिन दादा ठाणगे यांनाही आपण सन्मान करत आहोत. विनंती असेल सचिन दादा आपणही या आणि तुमच्या सन्मानाचा स्वीकार करा. सचिनजी ठाणगे यांना मुख्य मंचावर सन्मानित केले जात आहे. महाराष्ट्राचं महावस्त्र शॉल त्याचबरोबर रंगीबिरंगी फुलांनी भरलेला पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देत असताना हा सन्मान संपन्न झालेला आहे. खूप खूप धन्यवाद सचिनजी ठाणगे साहेब. यानंतर आपण मयुरदादा पिसेकर यांचे अत्यंत जवळचे सहकारी अनिकेत कुलकर्णी यांना सन्मानित करत आहोत. या अनिकेत आपण दूर जाऊ नका. अत्यंत चांगले क्रिकेट खेळाडू आहेत अनिकेत. बदलापूर गावाच्या वतीने चांगलं क्रिकेट ओव्हर दी इयर्स त्यांनी खेळलेलं आहे. फिटनेस लेवल सुद्धा त्यांची गेली अनेक वर्षापासून मी बघतो त्यामध्ये बदल झाला नाही. त्यामुळे गांभीर्याने शारीरिक फिटनेसकडे ते बघतात असा त्याचा अर्थ आहे. मुख्य मंचावर अनिकेत कुलकर्णी यांचा सन्मान होत आहे. खूप खूप धन्यवाद मान्यवरांचं. आपण जात आहोत थेट समालोचन कक्षामध्ये जिकडे दुसऱ्या डावाला सुरुवात झालेली आहे. 40 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये चेस डाऊन करायचं आहे. या दरम्यान आपण मयुरदादा पिसेकर यांच्या मनोगताकडे वळणार आहोत. प्रत्येक स्पर्धेमध्ये दाखल झाल्यानंतर मयुरदादा पिसेकर हे त्या स्पर्धेसंदर्भात मनोगत देतच असतात आणि त्याचमुळे षटक संपल्यानंतर मयुरदादा पिसेकर यांच्या मनोगताकडे आपण वळणार आहोत. त्यासाठी तेही तयार राहतील. दुसऱ्या डावाला सुरुवात झालेली आहे आणि आतापर्यंत धावफलकाकडे नजर दिली तर धावफलक 12 वर जाऊन पोहोचलेले आहे. 12 रन्स ऑन द बोर्ड विदाउट लॉस ऑफ एनी विकेट while chasing the target of 40 runs. 4 चेंडू फेकून झालेले आहेत. 2 चेंडू यानंतर फेकले जाणं शेष आहे. गोलंदाज तयार होत आहेत. फटका चांगला आहे. ऑफसाइडला खेळला गेलेला होता विथ दी ट्रेमेंडस पॉवर. चेंडू पैचा संपर्क चांगला केला होता बॅटरने. फलंदाजाची देहबोली बऱ्याच काही गोष्टी सांगून जात असते आणि त्यानुसार गोलंदाज म्हणून सुद्धा तुम्ही काही प्लॅनिंग करत असता. कधी कधी काही फलंदाज असे असतात त्यांच्या देहबोलीतून असं वाटत नाही की हे फलंदाज मोठी फटकेबाजी करू शकतात, चांगलं क्रिकेट खेळू शकतात, परंतु आश्चर्यकारकरित्या फलंदाजी त्यांच्या वतीने झालेली आपण बघतो. त्याचमुळे प्रत्येक वेळेस हे प्लॅनिंग तुमचं सक्सेसफुल ठरेलच असं नाही. पनवेल विभागात गेल्यानंतर छोटा खांदा संघातील धाकटा खांदा संघातील सुदाम नाईक नावाचा हा खेळाडू आपल्या डोळ्यासमोर जर आला तर छोट्या चणीचा खेळाडू आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर चांगली फटकेबाजी तो करतो. अनेकदा त्याने ते दाखवलेले. षटक संपलं पहिलं. धावपलकर धावा आहेत 17. एकही गडी गमावलेला नाही आणि आता वेळ झालेली आहे. मयुरदादा पिसेकर यांना आपण आमंत्रित करतो आहोत पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीने. या स्पर्धेचं दिमागदार 30वा पर्व आहे. अत्यंत दर्जेदार अशा पद्धतीचे या स्पर्धेचं आयोजन आहे. मयुरदादा पिसेकर या संदर्भात मनोगत व्यक्त करत आहेत. धन्यवाद. धन्यवाद सर. खरं तर या सीझनची पहिली स्पर्धा मला वाटतं दिवाळीनंतर आमच्या इथे बदलापूर परिसरात सध्या इलेक्शनचा मोसम चालू आहे. त्याच्यामुळे तिथे थोडं क्रिकेटचं प्रमाण सध्या कमी आहे. जे काय प्लेयर लोक आहेत सध्या प्रचारात गुंतलेली आहेत. तर खरंच कालच मी स्टेटस बघितलं. स्टेटसवर स्टेजचा फोटो बघितला. ह्याच्या आधी पण इथे मी भरपूर वेळा आलो आहे या ग्राउंडवर खानिवरेच्या आणि जांबुड्डे असेल बाकीच्या गावांच्या पण इथे मॅचेस होतात. पण आता सीझनची पहिली स्पर्धा आणि आपण बोलतो ना फर्स्ट इम्प्रेशन लास्ट इम्प्रेशन. खरंच तुमच्या मंडळाने एक चांगल्या प्रकारची टुर्नामेंट अरेंज केलेली आहे आणि त्यांच्यासाठी एकदा खरंच जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. आणि वर्ष 30वं आहे. खरं तर एवढी वर्ष एखादा प्रोग्राम अरेंज करणं खूप कठीण गोष्ट असते. जे मला वाटतं धडाकेबाज किंवा धानुलीनंतर यांचं 30ं मंडळ असेल ते एवढ्या कंटिन्यू मॅचेस टुर्नामेंट करतायत. तर खूप खूप शुभेच्छा. अशाच चांगल्या टुर्नामेंट करत राहा. नवीन नवीन इम्प्रूव्हमेंट करत राहा आणि कुठल्याही टुर्नामेंटचं यश हे त्या मंडळाचे कार्यकर्ते असतात आणि खरंच ते कार्यकर्ते दिवाळीनंतर कामाला लागले असतील दानबुक विसरून जेव्हा काम करतात तेव्हा एवढं चांगलं आयोजन होतं. आणि परत एकदा शुभेच्छा. कसं असतं मला प्रोग्रामचं आमंत्रण आलं घरी तर मी चुकवत नाही सहसा सर. जे आता थोडंसं बिझी शेड्यूल आहे
तर आपल्या मॅचची पण प्रतीक्षा आहे सगळ्यांना. तर फेब्रुवारीच्या फर्स्ट किंवा दुसऱ्या वीकमध्ये आपल्या मॅचेस असतील आणि ह्यावेळेस अजून आपण नवीन स्वरूपात येतोय, ते तुम्हाला लवकरच पॅम्पलेटच्या माध्यमातून समजेल. आणि एखाद्या टीमला तिथे नाही एंट्री भेटली तरी काय नाराज होऊ नका, पुढच्या वर्षी आपण नक्कीच विचार करू, कारण आपण 70 ते 80 टीम घेतोय. आमच्या इथं वेटिंग लिस्ट 125 टीमची आहे सर. तर तुमच्या पण मॅचेस या आजच्या, खरंच एवढं सुंदर ग्राउंड, परत रोड टच आहे, नाही तर कुठे कुठे भरपूर आतमध्ये जायला लागतं. आणि तुम्ही जो काय माझा मान सन्मान दिला, मला इथं बोलवलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि असेच चांगले चांगले प्रोग्राम करत राहा, समाजासाठी काम करा, देशासाठी काम करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद मयूरदादा पिसेकर. अत्यंत चांगलं मनोगत या स्पर्धेच्या निमित्ताने त्याने इथे दिलेलं आहे. एखाद्या स्पर्धेचं सातत्यपूर्ण 30 वर्षांपर्यंत नियोजन करणं हे अत्यंत कठीण आहे. आणि एक स्वतः आयोजक आहेत मयूरदादा पिसेकर. फार मोठी स्पर्धा त्यांची जगन्नाथ स्मृती चषक म्हणून गेली अनेक वर्षापासून आपण अनुभवत आहात. त्याचमुळे त्यातील जे दुवे आहेत, बाह्य दुवे आहेत, त्यातील जे सगळे पैलू आहेत ते मयूरदादांना माहित आहेत. आणि म्हणूनच पुन्हा एकदा या आयोजकांना त्यांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत. प्रत्येक वर्षी काहीतरी नाविन्यपूर्ण बदल इथे या आयोजनामध्ये त्यांनीही अनुभवलेला आहे. या स्पर्धेसाठी आपण आपलं बिजी शेड्यूल असताना सुद्धा जी वेळ दिलेली आहे, अमूल्य वेळ आपण खर्च करत असताना या स्पर्धेमध्ये आपण सम्मिलित झालात, या स्पर्धेत सदिच्छा भेट दिली, त्याबद्दल आयोजकांच्या वतीने मयूरदादा पिसेकर आम्ही आपले ऋण व्यक्त करत आहोत. डीप मध्ये उपस्थित आहे, चेंडू पर्यंत पोहोचतायत. थोडा लेझी अप्रोच बॅटरचा जरूर पाहिला होता. योग्य रीतीने चेंडूला त्याला अँटिसिपेट करता आलं नव्हतं. गती योग्य रीतीने खरं तर इथे न्यायात आली नव्हती. एकच धाव मिळते. एका धाब्याने धावफलक पुढे जाईल. एकूण धावांचा विचार केला तर आतापर्यंत 19 धावा बनलेले आहेत. वर्टिकल ब्लेडचे फटके खेळत असताना बॅटर्सला आतापर्यंत आपण अनुभवलेले आहे. पहिल्या षटकामध्ये तब्बल 19 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज अक्षय भालेरावने. 17 धावा खर्च केल्या होत्या. आतापर्यंत या षटकाचा विचार केला तर 2 धावा खर्च करतायत गोलंदाज. त्याचमुळे वापसी काय आहे हे या गोलंदाजाने दाखवून दिलेले आहे. कशा पद्धतीने केली जाते ते सुद्धा या गोलंदाजाने दाखवून दिलेले आहे. पावलांचा वापर करायचा होता. डान्सिंग डाउन द ट्रॅक अँड देन अटेम्प्टेड अनसक्सेसफुल अटेम्प्ट. देयर इज नो कनेक्शन ऑफ बॅट अँड बॉल. वाईट बॉल. जोखमीची धाव पूर्ण करत असताना फलंदाजांना आपण पाहिलेलं आहे. क्रिकेट खेळत असताना फलंदाजाचं काम काय आहे, फलंदाजाला काय करायचं असतं याविषयी जर बोलायचं झालं तर जोखीम न पत्करता जास्तीत जास्त धावा त्याला बनवता आल्या पाहिजेत असं म्हटलं जातं. परंतु पुन्हा एकदा मुद्दा तोच आहे की तुम्ही किती षटकांचे सामने खेळता. म्हणजे तुम्ही जर कसोटी क्रिकेट खेळत असाल तर तिथे मग ती जोखीम तुम्हाला घ्यायचीच नाही असं म्हटलं जातं. तुम्ही वन डे सामना खेळत असाल तर ती गोष्ट वेगळी आहे. 50 षटकांची तुम्ही T20 खेळताय ती गोष्ट वेगळी आहे. T10 खेळताय ती वेगळी फटका चांगला आहे, घेऊन मारलेला आहे, वाट पाहिली आणि त्यानंतर वाट लावली. ग्रेट हिट, सिक्सर. संघाकडेच फलंदाजी चांगली आहे, परंतु आता त्याला बगल द्यावी लागेल. बरटपाडा बी संघाकडे सुद्धा असे फलंदाज आहेत की जे नेत्रदीपक फलंदाजी करू शकतात, झंझावाती फलंदाजी करू शकतात. जीवनने ते काम मैदानाच्या आतमध्ये सुरू केलेलं आपण बघतो. एक षटकार एक चौकार त्याच्या बॅट मधून आला. नितीनने सुद्धा एक षटकार दाखवलेले आहे. त्यामुळे 2 फलंदाजांनी आतापर्यंत चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे धाडलेलं आहे. दिनेश मैदानाच्या आतमध्ये खेळतायत. 1 वाजून 20 मिनिटाने मैदानाच्या आतमध्ये या डाबाला सुरुवात झालेली आहे. 2 षटकं संपतायत. बरोबर 10 मिनिटांचा कालावधी तुम्ही 2 षटकांसाठी घेतलेला आहे. राहुल झपाझप पावलांनी मैदानाच्या आतमध्ये जा आणि तितक्याच वेगाने मैदानातून बाहेरही या. 2 षटकं 86 धाबा बनलेले आहेत. 27 एकूण धाबांचा विचार केला तर धाबा बनवायचे त्या म्हणजे 40, आणखी 13 धाबांची गरज आहे.
12 चेंडू 13 धावा असं सोपं समीकरण फलंदाजी करणाऱ्या संघासमोर आहे. होतं काय नेमकं की या पद्धतीचं समीकरण जर फलंदाजाच्या समोर आलं की तो एका वेगळ्या डिफेन्सिव्ह शेल मध्ये जात असतो आणि तिथे मग एकेरी दुहेरी धावा पूर्ण करण्याच्या नादामध्ये बऱ्याचदा त्याच्या समोर अडचणी निर्माण होतात. असंच काय हे फलंदाज करतील की ज्या पद्धतीने त्याने आक्रमक ट्रेंड सेट केलाय असे चौकार षटकार खेळून सामन्यातील हवा पूर्णपणे बाहेर काढतील. हे पाहणं औत्सुक्याचं बनणार आहे. दूरवरच्या टोकाकडून क्रमांक 3चं षटक फेकण्यासाठी गोलंदाज तयार होत आहेत. गोलंदाजी करणाऱ्या कोंडे साखरे टीमच्या वतीने गोलंदाज विकास येत आहेत. विकास आता धावपलकाचा विकास करतील की धावपलकाला इथे बकास बनवतील हे पाहायचंय. स्कोर ऑफ द विकेट फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटरचा जरूर झाला होता. चेंडूपेचा संपर्क त्याला करता आला नाही. फलंदाजाकडे पाहून तुम्हाला अनुभव निश्चितच समजेल की या फलंदाजाकडे चांगला एक्सपिरियन्स आहे, परंतु तो तुम्हाला योग्य रीतीने युटिलाइज करता आला पाहिजे. ऍप्लिकेशन लेवल त्याची चांगली हवी आहे. चांगला फटका ऑफ ड्राईव्हचा. क्षेत्ररक्षक तयार आहे तिकडे. चेंडू अडवला त्यानंतर फेकी झाली. एकच धाव दरम्यान इकडे मिळाली. आपण बघत आहोत स्टार्किंग एंडला बॅटर जर्सी नंबर 45 त्याच अंदाजाने आतापर्यंत खेळलेले फलंदाज जीवन. या अगोदर मला असं वाटतं बरटपाडा गावच्या ए टीम मधून जीवन याला खेळताना आम्ही पाहिलेलं आहे. यावेळेस फुलटॉस आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत नंदू यांची कामगिरी अत्यंत चांगली राहिलेली आहे. एक धाव तर पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जात आहे. जर्सी नंबर 97 इज स्ट्रगलिंग. पाता पाता 2 धावा पूर्ण झाल्या. तुमचा स्ट्रायकर बॅटर जर 2 धावा पूर्ण करतो तर नॉन स्ट्रायकिंग बॅटरला नेमकं काय झालंय हे विचारावं लागेल. माझ्याविषयी हे खरं तर हे घडलं होतं. मैदानी पंच काहीतरी सूचित करतात. शॉर्ट रन चेक करायची आहे. यस, हरकत नाही. शॉर्ट रन चेक केली जाईल. आता मी तो अनुभव तुमच्यापर्यंत निश्चितच पोहोचवतो. भिवंडी टेमघर येथे 40+ मध्ये सामना होता आणि मानकोली गावातून सप्ताह की जो दत्त जयंतीच्या उंबरठ्यावर 50वा पर्व ते आता साजरा करणार आहेत, सुवर्ण महोत्सवी वर्ष. तिथे काळ्याचा महाप्रसाद करून मी सामना खेळण्यासाठी गेलो होतो. स्ट्रायकिंग एंडला बॅटरने फटका खेळला होता. तोही असा सीमारेषेच्या जवळ गेला होता. 2च धावा विजयासाठी गरजेच्या होत्या. तो स्ट्रायकिंग एंडला पोहोचला तरी नॉन स्ट्रायकिंग एंडला मी पोहोचलो नव्हतो. त्यामुळे हे होत असतं. आता तुम्ही शरीराने जड आहात की तुम्ही जे अन्न ग्रहण केलेले आहे त्यामुळे तुम्ही जड बनलात, हा फार मोठा प्रश्न आहे. स्ट्रायकिंग याला बॅटर बरोबर इथे बॅट ड्रॅग करतात की नाही हे आपल्याला पाहायचं आहे. टेक्नॉलॉजिकल सपोर्ट त्यासाठी डिमांड करण्यात आलेला आहे. 10 क्रिक लाईव्हच्या वतीने या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जात आहे. दर्जेदार थेट प्रक्षेपण आतापर्यंत या स्पर्धेचा आपण सगळ्यांनी अनुभवलेला आहे. प्रॉपरली बॅट ड्रॅग केलेली आहे. 2 धावा पूर्ण आहेत. पंचांचं कौतुक करावं लागेल. पंचांची नजर या पद्धतीने असणं अत्यंत गरजेचं आहे. विकास 3रं षटक घेऊन आलेले आहेत. फुलटॉस ऑन साइडला खेळत आहेत. आता क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचू शकणार नाहीत. एक टप्पा घेतला. क्षेत्ररक्षकाला पोहोचण्या अगोदर चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पोहोचला. महत्वाचा चौकार. विकासच्या विरोधात इथे एक चौकार खेळलेला आहे बॅटरने. उजव्या बाहेर फलंदाजाला आमंत्रित केलं होतं गोलंदाजाने. या पद्धतीचा रिप्लाय तुम्हाला देता आला पाहिजे. क्रिकेटमध्ये एकतर्फी क्रिकेट बऱ्याच प्रेक्षकांना पसंत नसतो. क्रिकेटमध्ये नोकझोक येणं फार गरजेचं आहे. टोसा देता आला पाहिजे. क्रिकेटमध्ये टफ सिच्युएशन क्रिएट करता आली पाहिजे. उत्कंठा प्रेक्षकांची शिगेला पोहोचली पाहिजे. तेच काम गोलंदाजाला करता येईल का? कारण आता ते त्यालाच करावं लागेल. अदरवाईज सामना त्यांच्या हातातून निसटून जाईल आणि बहुतेक तो निसटलेलाच आहे. 7 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. हा चेंडू निर्धाव फेकणं कुठेतरी गरजेचं आहे किंवा फलंदाजाला बाद करणं गरजेचं आहे. सामन्याचा रिदम लॉस करू नये गोलंदाज. आपण लगेचच तयार व्हा. 5 चेंडू फेकले गेलेले आहेत. शेवटचा चेंडू फेकायचा आहे गोलंदाज विकासला. या षटकामध्ये आतापर्यंत विकासने 7 धावा खर्च केलेल्या आहेत. शेवट त्याला कसा करावा लागेल, गोड करावा लागेल. कसा करील पाहायचंय.
मोठा फटका खेळायचा निर्धार व्यक्त करतायत जीवन, त्यामध्ये त्यांना यश मिळालं नाही, हा चेंडू निर्धाव आलेला आहे. त्यामुळे इक्वेशनचा जर विचार केला तर रन अ बॉल इक्वेशन आहे. 6 चेंडूमध्ये 6 धावा बनवाव्या लागतील इथून पुढे सामना जिंकण्यासाठी. बरटपाडा या टीमला आताच मयूरदादा पिसेकर या स्पर्धेमधून त्यांनी रजा घेतलेली आहे. त्यांच्या जगन्नाथ स्फूर्ती चषकाचा हवाला आम्ही नेहमी देत असतो, तो ते उदाहरण नेहमी फलंदाजांकडे किंवा त्या गोलंदाजांपर्यंत पोहोचवत असतो. पालघर विभागातील मातब्बर संघ मानला जातो MS झाई. MS मीन्स मोतीलाल शहा. त्यांनी पुरस्कृत केलेला तो संघ MS झाई. धनंजय नाईक सारखे मोठे बॅटर त्यांच्याकडे आहेत आणि तशा फलंदाजांना थांबून ठेवलं होतं शिवशक्ती कडावच्या त्या गोलंदाजाने. इनमिन एक धाव त्यांना पूर्ण करता आली नव्हती. त्यामुळे हे फार कठीण आहे. भौगोलिक टर्मचा विचार केला तर हॅलेचा धूमकेतू मला असं वाटतं दर 76 वर्षांनी दिसतो. अशा पद्धतीने क्रिकेटमध्ये असे चमत्कार फार कमी वेळेला होत असतात, परंतु ते घडणार नाहीत असं नाही. तुम्हाला आशावादी राहणं अत्यंत गरजेचं आहे. पॉझिटिव्ह माइंडसेट तुम्हाला ठेवावं लागेल. शेवटचं षटक फेकतायत गोलंदाज सिद्धेश. 6 चेंडूंमध्ये 6 धावा या युवा गोलंदाजाला डिफेंड करता येतील का? स्टार्किंगला बॅटर आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजे दिनेश. आतापर्यंत अडखळत खेळलेले आहेत दिनेश, त्यामुळे त्यांच्या विरोधात 1-2 डॉट बॉल जर इथे गोलंदाजाने हाताळला तर प्रेशर क्रिएट होऊ शकतो बॅटिंग टीमवर. चांगला फटका क्षेत्ररक्षकाने झेल सोडला. या वेळेला या पद्धतीने झेल सोडलं म्हणजे तुमच्या संघाला पराभवाच्या गर्तेकडे आणि तेही खोल गर्तेकडे घेऊन जाण्यासारखं आहे. मराठीमध्ये एक चांगली म्हण आहे, कर्म देता आणि दैव देता आणि कर्म नेतं. बेग युअर पार्डन. दैवाने दिलं होतं परंतु या क्षेत्ररक्षकाला हा झेल टिपता आला नव्हता. पहिला चेंडू चांगला फेकला होता गोलंदाजाने. लेंथ बॉलचा वापर केला होता उजवेष्टीच्या बाहेर. आडव्या बॅटने फटका एक्झिक्यूट केला होता. आतापर्यंत जीवनने कव्हर्स कडेच फटके खेळलेले आहेत. समोर खेळतायत. उंचावरून खेळला गेलेला हा फटका. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील. महत्वाच्या मोक्याच्या क्षणाला टिपलेला आहे हा झेल. फलंदाज बाद. शेषे 4 चेंडूंमध्ये धावांची गरज जर आपण पाहिली तर 5 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दीपक वडवले जात आहेत. आता या संघातील एक नामवंत खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. बरटपाडा संघाच्या वतीने गेली अनेक वर्षापासून त्याने चांगलं क्रिकेट खेळलेलं आहे आणि तोच ट्रेंड इथे कायम ठेवावा लागेल. परिस्थिती जर आपण पाहिली तर 4 चेंडूंमध्ये 5 धावांचे फलंदाजांच्या बाजूने असे सामने बऱ्याचदा जातात, परंतु गोलंदाजांनी कंबर कसलेली आहे. 2 चेंडू योग्य रीतीने हाताळलेले आहेत. त्याचमुळे हा उलटफेर गोलंदाजाला इथे करता येईल का हे सुद्धा पाहायचं आहे. बॅटरला बॅकफुटला ढकललं होतं. लिव्हिंग टेक्निक खराब राहिली बॅटरची. आणखी एक निर्धाव चेंडू. व्हॉट अ ग्रेट बॉलिंग. चांगली गोलंदाजी गोलंदाज सिद्धेश करतायत. युवा गोलंदाज आहेत. मॅच्युरिटी ही फक्त आणि फक्त तुमच्या एज वर डिपेंड नसते. तुम्ही किती वर्षाचे आहात, तुमचं वय किती आहे यावरती डिपेंड नसते, अवलंबून नसते असं म्हणतात. या युवा गोलंदाजाने आतापर्यंत चांगली मॅच्युरिटी दाखवलेली आहे. उजव्या स्टेजच्या बाहेर फुल लेंथ. आणखी एक निर्धाव चेंडू फेकलेला आहे गोलंदाजाने. चांगली गोलंदाजी गोलंदाज सिद्धेश करतायत. आता मात्र जर समीकरणाचा विचार केला तर 2 चेंडू शेष आहेत. 5 धावांची गरज. एखादा चौकार, एखादा षटकार या सामन्यामध्ये फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने निकाल घेऊन जाऊ शकतो. परंतु आता पुन्हा तेच आहे, क्रिकेटमध्ये कधी विजय तुम्हाला मागून मिळत नाही, तो लढवून मिळवावा लागतो. या गोलंदाजाने आतापर्यंत चांगला संघर्ष केलेला आहे. समोर खेळत आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत. पाहायचंय एकच पूर्ण आहे. आता विजयाच्या धावा बनवण्याची जबाबदारी इथे घ्यावी लागेल फलंदाज दिनेशला. 1 चेंडू आणि 4 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ई ग्रुप मधील घमासान युद्ध मैदानाच्या आतमध्ये आपण
बघत आहोत. चित्तथरारक सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. 40 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये चेस डाऊन करण्यासाठी दुसऱ्या डावामध्ये दाखल झाले होते फलंदाज बराटपाडा बी संघाचे. नाणेफेक जिंकल्यानंतर सुरुवातीला क्षेत्ररक्षण त्याने स्वीकारलं होतं. पाहता पाहता सामना शेवटच्या चेंडूपर्यंत येऊन ठेपलेला आहे. शेवटच्या चेंडूंमध्ये बरोबर 4 धावांची गरज आहे. अभी नाही तो कभी नाही असं म्हणतात. या 4 धावा जर या फलंदाजाने दिनेशने इथे बनवल्या तर फलंदाजी करणाऱ्या बोरटपाडा बी संघाच्या समर्थकांच्या ते गळ्यातील ताईत बनवू शकतात. कोण ठरणार आहे या सामन्यामध्ये नायक? कोण होणार आहे खलनायक? एक चेंडू शेवटचा फेकला जाईल. गोलंदाज सिद्धेशच्या वतीने गोल्डन चौकाराची गरज. गोल्डन चौकार फलंदाज खेळतील का? कुचकामी फटका, फुलटॉस चेंडू होता आणि याच बरोबर सामना जिंकलेला आहे. गोलंदाजी करणाऱ्या कोंडे साखरे संघाने जिंकलेल्या संघाचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. संघर्षाची परंपरा कायम ठेवली गोलंदाज सिद्धेशचं आपल्याला कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने सिद्धेशने हे शेवटचं षटक हाताळलं आणि सामना इथे जिंकून दिला कोंडे साखरे या टीमला. मनपूर्वक अभिनंदन सिद्धेश अँड ऑल टीम कोंडे साखरे.